खूप म्हणजे खूप जास्त तापमान वाढलंय आहे. कोण म्हणते नाशिकमध्ये उन्हाळा नाही, तापमान जास्तच वाढले आता सध्या. आताशी स्टार्टिंग आहे आणि एक चक्कर मारून आला का डायरेक्ट वाट लागते बरं का. नाही नाही, एवढं जास्त तापमान वाढलंय ना उन्हाचं. जास्त चल चल. तर आत्ताच घेऊन आली मी. wake up, Pelu. तर मी चालली आता क्लासला. तिचे केस थांब गोशी काढते. सर मागे सरकतच थोडी. केसच पकडले जात नाही, तेल लावलंय तरी. काढ ग. बस बस केस हात होता. सर सर नीट हा अगं केस निघून जाईल ना. कशी तरी भांगती देत. नीट आहे. पिलू इथं मध्ये भांग पाडून पाडून अशी जागा पडून गेली आहे. म्हणून आता सरळच बांधायचा प्रयत्न करते, तरी भांग दिसतेच ना गणी. दाखवते तर भरपूर हे इथं मध्ये भांग पाडते ना, जागा दिसू राहिली ही. चल मग पावडर बिवडर लावून तयारी कर, बॅग भरते मी. जायचं का नाही? जायचं. आणि ते 2 दात पडून गेले आणि हे 2 जे आधीचे होते पडलेले ते मोठे मोठे एकदम सस्यासारखे निघाले. सस्यावानी 2 दात निघाले तिचेवाले. जा. तर आता क्लासला पाठवते हिला. पळाली. दुपारची इच्छा होत नाही पोरांना म्हणजे क्लासला जायला, किंवा आता सध्या ऊन पण वाढून गेलं आहे ना, बाहेर निघायची इच्छा होत नाही. तर आता पाठवते तरी थोडे दिवस आहे, मग सुट्ट्या लागले, पेपर बिपर संपले का मग घरीच राहणार आहे. तर पाठवते. चला गाईज, झालं काम आणि मी चालले आता रिटर्न. बघा खूप जास्त ऊन वाढलेलं आहे बरं.
अक्षरशः खूपच जास्त. बघा पापड होऊ राहिले बायांची. लोकांचे पापड होऊन गेले, आपल्याला अजून काहीच नाही. उघडून देते थोडा वेळ, जेड राहील थोडंसं. तर खूप जास्त होऊ नये आणि राहिली सोडून. आणि लोकांचे पापड बघितले तुम्ही, 4-5 खाटा टाकून मस्तपैकी 4-5 बाया एकत्र बसून मस्त पापड करून राहिले तिकडं मध्ये. आणि मी जास्त म्हणजे पापड करतच नाही, एकट्याच राहिलं ना मग 2-1 बाया तरी 2-3 बाया तरी पाहिजे पापड करायला. मग मी काय करत नाही, विकत आणून घेते बरं का. थोडे 1 किलो आणले ना भरपूर 1 वर्ष पुरून जातात आम्हाला पापड. तर माझे नागलीचे पापड ना संपलेत. फक्त आपले साबुदाण्याचे पापड आहे, तुम्हाला दाखवते. हे मागच्या वर्षाचे आहे बरं का. हे साबुदाण्याचे पापड, नागलीचे पापड संपलेत. आणि हे डबे धुतले होते गेलं वाटतं इकडं. 2-3 डबे होते ते धुतले. ते याच्यात पापड ठेवायचे. आणि ह्याचं बघा फक्त पोळीवरून आणते थोडीशी, भाजी संपली आज फ्लावरची होती म्हणून. आणि आता जेवण करून झाले ते भांडे धुवायचेत. आणि फॅन चालू करून देते कारण की खूपच जास्त गरम होते. कमी करते. काय म्हणते, आताच काहीतरी बोलली होती ना, बोल. क्रिश का गाणं सुने का? भगवान, क्रिशचं गाणं सुनेलं. कोणाला एवढा इंटरेस्ट क्रिशचं गाणं ऐकायला? काय गाणे नाही ऐकायचं बाई क्रिशचं गाणं. आता इथं स्वयंपाक करते ते जवळ येऊन बसली. काय ग. तर मित्रांनो वरण भात बनवते, मस्त डाळीचं बनवते. बघू शकता तुम्ही. म्हटलं काय बनवू काय नाही असं. पीठ पण संपलंय आणि ती जवळची गिरणी आहे ना ती बंद आहे. आणि ह्यानीचे पप्पा लेट येणार आहे म्हणून म्हटलं मग नंतर म्हणजे उद्या दळण करे. वरण भात बनवून देते. सकाळीसाठी पीठ ठेवते, यांना टिफिनला पोळ्या लागतात ना त्यामुळे. डाळ आता भात टाकून देते. हँडरायटिंग चांगले काढायचं व्यवस्थित. चांगलं लिखावर. तर मित्रांनो ठेवते, आता बंद करते. आजचा व्लॉग असा आहे. तर भेटूया पुढच्या व्लॉगला. तब तक के लिए बाय.